जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत, जे पोलीस भरती किंवा तलाठी भरती इतर सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे ठरेल। एक नंबरला आहे बघा ढग। ढग या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर मेघ आहे, घन आहे, पयोधर आणि जलद। चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न क्रमांक 2, गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द काय असा प्रश्न एक्झाममध्ये येतो। तर गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द असेल अभिनंदन, सन्मान। पुढे आहे गर्व। गर्व या शब्दाचा समानार्थी शब्द असेल अहंकार। पुढे 3 नंबरला आहे बघा तलाव। तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर तडाग, कासार, सरोवर आणि सारस। चला पुढे, हा खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये देखील आलेला आहे। घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल तर भवन आहे, सदन, ग्रह, निकेतन आहे बघा, आलय, निवास, धाम आणि गेह। यापैकी आपण नेहमी म्हणतो ग्रह माहिती आपल्याला, भवन, सदन माहिती आहे, परंतु हे बाकीचे आपल्यासाठी नवीन आहे। निवास देखील आपल्याला माहिती आहे, निकेतन, आलय, धाम आणि गेह हे आपल्यासाठी नवीन आहे। पुढे आहे बघा 6 नंबरला ताकद या शब्दाचा समानार्थी शब्द शक्ती आणि बल। पुढे आहे बघा 7 नंबरला घास या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल तर घास या शब्दाचा समानार्थी शब्द ग्रास आणि कवळ। पुढे तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा असा प्रश्न येतो एक्झाममध्ये। तर तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द असेल शमशेर आणि खड्ग। पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा ठरेल एक्झामच्या मध्ये। 9 नंबरचा प्रश्न आहे, जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर भूमी आणि भुई। आता काही विरुद्धार्थी शब्द बघू, त्यानंतर लगेच समानार्थी शब्द। रसिक, अरसिक असेल बघा विरुद्धार्थी शब्द। पुढे आहे अतिवृष्टी, अनावृष्टी। उद्याचं काय तर अस्त असेल विरुद्धार्थी शब्द। हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल बघा। अनुकूल आणि प्रतिकूल हा एक्झाममध्ये आलेला आहे, हा विरुद्धार्थी शब्द। पुढे आहे कर्कश, मंजूळ, अधोगती, प्रगती, गोड, कडू। अबोलचं काय तर बोलका येईल बघा विरुद्धार्थी शब्द। अवनती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर उन्नती। अमृतचं विष, अनीती, अनीती। आरंभचं असेल बघा शेवट। अहंकार, विनम्रता। आशाचं काय असेल विरुद्धार्थी शब्द निराशा। गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असा प्रश्न एक्झाममध्ये येतो तर विनम्र असेल। पुढे आहे बघा आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असा एक्झाममध्ये प्रश्न येतो तर कामसू। शूरचं काय तर भित्रा। आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल नास्तिक। आराम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर कष्ट। इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनिष्ट। हा महत्त्वाचा आहे बघा। अब्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेअब्रू। उंच या शब्दाचा बुटका। आगमनचा आहे बघा निरागमन। अर्वाचीनचं प्राचीन। निरभ्र आहे आभ्राच्छादीन। एकमतचं आहे दुमत। आयातचं निर्यात। उलट सुलट। आदर, अनादर बघा। उपद्रवीचं काय निरुपद्रवी। पुढे आहे आघाडी, पिछाडी। पुढे आहे गुण, अवगुणी आणि दोष। अपराधी, निरपराधी। साकार, निराकार। अशक्तचं काय तर सशक्त। शकुन, अपशकू। सकाळ, दुष्काळ। अपमानचं काय सन्मान। सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेसावध। पुढे आहे बघा साम्यवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असा प्रश्न येतो तर भांडवलशाही।
अमावस्या या शब्दाचा पौर्णिमा. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सोपे. प्रकाश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय असा प्रश्न येतो तर काळोख. कंजूस या शब्दाचा उदार. आता काही समानार्थी शब्द बघू आपण. जरब. जरब या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा धाक, दबदबा, दरारा, वचक आणि दहशत. तारुण्य काय नेमकी आता हे तर तारुण्य या शब्दाचा समानार्थी शब्द जवानी, यौवन. पुढे आहे देह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तन, शरीर, काया. पुढे आहे जल या शब्दाचा समानार्थी शब्द पाणी, जीवन, नीर, उदक, सलील आणि वारी. झोपाळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झुला, हिंदोळा, टाळाटाळ. पुढे झरा या शब्दाचा समानार्थी शब्द काय असा प्रश्न एक्झाममध्ये येतो तर निर्झर, ओहळ, ओढा. झगडा या शब्दाचा समानार्थी शब्द कलह, भांडण, तंटा. टका या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर पैसा, पैका, जमीन मोजण्याचे एक माप आहे बघा टका. टणक आहे. टणक या शब्दाचा समानार्थी शब्द निबर, कठीण आणि धट्टाकट्टा. टिळा या शब्दाचा समानार्थी शब्द काय असा प्रश्न येतो तर तिलक, तिळक आणि ठिपका. हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.